बातमी अमरावती जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस आहे। नांदगाव खंडेश्वर भागात अनेक शेती ही खरडून गेलेली आहे। नांदगाव खंडेश्वर, फुपगाव, सुलतानपूर या गावाला जोडणाऱ्या नाल्यावरील पुलावरील संरक्षण भिंती वाहून गेलेल्या आहेत। अनेक गावांचा संपर्कही तुटल्याचं कळतंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासापासून मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। सर्वाधिक जो फटका बसलेला आहे अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याला बसलेला आहे। साधारणतः 8 ते 9 गावाला मोठा फटका बसलेला आहे। हजारो हेक्टर शेतजमिनी त्या खरडून निघालेल्या आहे आणि अनेक घरामध्ये या ठिकाणी पाणी सुद्धा शिरलेलं आहे आणि एका जणांचा या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू सुद्धा झाल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुपगाव रोडवर आहे। फुपगाव वाघोळा रोडवर या ठिकाणी जर आपण बघितलं गेला संपूर्ण जो पूल आहे पूर्णपणे खचून गेलेला आहे, वाहून गेलेला आहे। आपण जर बघितलं तर पुलाचा हा संपूर्ण कठडा आहे पूर्णपणे पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे अक्षरशः हा वाहून गेलेला आहे। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतचे नगरसेवक माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। त्याला काय सांगणार, काय सध्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याची परिस्थिती? सध्या हा पूल वाहून गेलेला आहे। नांदगाव तालुक्यात पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे। पूल वाहून गेला, पुलासोबत सगळे कठडे वाहून गेले आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले। पूर्ण शेती पिके सोयाबीन, तूर, कपाशी सगळे भाजीपाला पिकासह सगळे खरडून गेलेले आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शासनाने तात्काळ मदतीची गरज आहे। आज या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे। अजूनपर्यंत प्रशासनाचे अधिकारी, प्रशासनाची मदत या ठिकाणी पोहोचलेली नाहीये। एवढी बिकट परिस्थिती काय, गावात काल पूर्ण गाड्या अडकल्या होत्या या रोड आतापर्यंत अजूनपर्यंत प्रशासनाचं कोणी इथं आलेलं नाही। अजूनपर्यंत रस्ता हा तसाच बंद आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर येऊन याची तात्काळ करावी आणि जमिनीची सुद्धा सरसकट पाहणी करावी अशी आमची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।